राजकारणामध्ये उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यामध्ये मनोमिलनाची चर्चा नेहमीच होत असते। मात्र अद्याप तरी असा योग जुळून आलेला नाहीये। यावेळी सुद्धा अशीच चर्चा सुरू झालेली आहे। त्याचं कारण आहे राज ठाकरे यांच्या भाच्याच्या साखरपुड्याच्या कार्यक्रमामधले ठाकरे बंधूंचे फोटो समोर आलेले आहेत। त्यामुळे पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे। तर हाच आहे आजचा आपला स्टोरी ऑफ द डे। राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आल्याचं पाहायला मिळालं। एका कौटुंबिक कार्यक्रमामध्ये दोन्ही भाऊ एकत्र दिसले। भाच्याच्या साखरपुड्याच्या कार्यक्रमामध्ये राज आणि उद्धव ठाकरे एकत्र आले होते। मुंबईतल्या दादर इथे नुकताच साखरपुडा समारंभ पार पडला। यावेळी संपूर्ण ठाकरे कुटुंब एकत्र आलं होतं। ठाकरे कुटुंबाचे हे फोटो पहा। गेल्या कित्येक वर्षात उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंचे असे फोटो पाहायला मिळाले नव्हते। राज उद्धव यांच्या एकत्र येण्याला निमित्त ठरलं राज ठाकरे यांच्या भगिनी जयवंती देशपांडे यांच्या मुलाचा साखरपुडा। सख्या भाच्याच्या साखरपुड्याला राज ठाकरेंचं कुटुंब उपस्थित होतंच, शिवाय उद्धव ठाकरेही सहकुटुंब उपस्थित होते। यातला प्रत्येक फोटो या दोघांमधील दुरावा कमी झालाय हे सांगणारे होते। या फोटोमध्ये ठाकरे कुटुंबाची देहबोली एकमेकांना टाळण्याची नव्हती। दोन्ही कुटुंबातील सदस्यांना एकमेकांचा सहवास हवाहवासा वाटत होता। जेव्हा राज आणि उद्धव ठाकरे एकत्र आले तेव्हा उर्वशी ठाकरेंना सेल्फी घेण्याचा मोह आवरला नाही। दुसऱ्या फोटोत राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंच्या पत्नी रश्मी ठाकरे बोलतानाही दिसतात। राज ठाकरे आणि रश्मी ठाकरेंचा संवाद साधतानाचा हा पहिला जाहीर फोटो असावा असा दावाही करण्यात येतोय। लोकशाहीकडे आलेल्या फोटोंमध्ये राज ठाकरे, उद्धव ठाकरे, उर्वशी ठाकरे आणि जयवंती देशपांडे यांचे पती अभय देशपांडे दिसतात। ठाकरे कुटुंब आता मनानंही एकत्र आल्याचं या फोटोतून स्पष्ट दिसतंय। याबाबत आदित्य ठाकरेंना विचारलं असता त्यांनी फार काही बोलण्यास नकार दिला। पार पडला आणि यावेळी दोन्ही ठाकरे बंधू जे आहेत ते सोबत पाहायला मिळाले, काय नाही मला वाटतं शुभेच्छा दिल्या तरी या फोटोंवरून राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचं मनोमिलन झाल्याचा निष्कर्ष काढणं जास्तच घाईचं होईल। पण या दोन्ही भावांमधील कडवटपणा कमी झालाय हे सांगण्यासाठी हे फोटो पुरेसे आहेत। ठाकरे घराण्याचं महाराष्ट्राच्या राजकारणात वेगळंच स्थान आहे। त्यामुळे ठाकरे बंधू एकत्र येण्यानं राज्याच्या राजकारणाची दिशा बदलू शकते असं राजकीय पंडितांना वाटतं। ठाकरे बंधू एकत्र यावेत असं वाटणाऱ्यांसाठी हे फोटो खूप आश्वासक म्हणावे लागतील। मीनाक्षी म्हात्रे, लोकशाही मराठी, मुंबई। उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंच्या युतीच्या चर्चा गेल्या अनेक वर्षांपासून सातत्याने दोन्ही ठाकरेंनी राजकारणामध्ये स्वतःला सिद्ध केलं होतं। राजकारणातला हा ठाकरे ब्रँड आता राजकीय अस्तित्वासाठी संघर्ष करतोय। राजकीय अस्तित्वासाठी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे पुन्हा एकत्र येणार का अशी चर्चा सुरू झाली आहे। उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे या दोन्ही ठाकरे बंधूंनी राज्याच्या राजकारणात स्वतःची ओळख निर्माण केली आहे। बाळासाहेब ठाकरेंनी शिवसेनेची सूत्र उद्धव ठाकरेंच्या हाती दिली। उद्धव ठाकरेंनी ती जबाबदारी समर्थपणे सांभाळली होती। एवढंच नव्हे तर राज्याचं मुख्यमंत्री पदही त्यांनी भूषवलं। राज ठाकरेंनी शिवसेनेतून फुटल्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेना नावाचा स्वतंत्र पक्ष काढला। पहिल्याच प्रयत्नात महाराष्ट्रात 13 आमदारही निवडून आणले। राजकारणात यश अपयश येत असतं। गेल्या काही वर्षात मनसेचीही प्रचंड पिछेहाट झाली आहे। उद्धव ठाकरेंच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झालाय। शिवसेना हे नाव आणि पक्षचिन्ह एकनाथ शिंदेंच्या ताब्यात गेलंय। एकनाथ शिंदेंच्या उठावामुळे उद्धव ठाकरेंच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झालाय। त्यामुळे या दोन्ही भावांसाठी अभी नहीं तो कभी नहीं अशी अवस्था आहे। ठाकरेंच्या राजकीय अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झालाय। त्यामुळे ठाकरेंनी एकत्र यावं अशी अनेक नेत्यांची मतं आहेत। मुंबईतला मराठी मतदार एकजूट होईल। मराठी बहुल मतदारसंघात राज उद्धव युतीनं भाजप
समोर आव्हान. महाराष्ट्रातील मराठी मतांचं विभाजन टळू शकेल. MMR रिजन मधील विधानसभेच्या 64 जागांचे निकाल बदलण्याची शक्यता. नाशिक भागात मनसे शिवसेनेच्या युतीमुळे विरोधकांसमोर आव्हान उभं राहील. त्याच्या अनेक मतदारसंघात निकाल बदलतील. ठाणे जिल्ह्यातील मतदारसंघात मनसे ठाकरे युती निर्णायक ठरू शकते. दोन्ही ठाकरे बंधूंची राजकीय ताकद इतर राजकीय पक्ष जाणू नयेत. त्यामुळे दोन्ही ठाकरे बंधूंची युती होऊ नये याची खबरदारीही घेतली जाते. कधी कधी तर ही खबरदारी दोन्ही नेत्यांच्या निकटवर्तीयांकडूनही घेतली जात असल्याची दबक्या आवाजात चर्चा आहे. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंच्या युतीची चर्चा पहिल्यांदाच झाली आहे का? तर नाही. 2009 मध्ये सामनातून राज ठाकरेंना टाळीचा प्रस्ताव. वृत्तपत्रातून युतीचे प्रस्ताव देत नाहीत सांगत प्रस्ताव धुडकावला. 2014 मध्ये राज ठाकरेंकडून शिवसेनेकडे युतीचा प्रस्ताव. उद्धव ठाकरेंचा युतीच्या प्रयत्नांना खो. 2017 ला BMC निवडणुकीत मनसेचा युतीचा प्रस्ताव. उद्धव ठाकरे राज ठाकरेंमध्ये प्राथमिक चर्चा. उद्धव ठाकरे प्रस्तावाबाबत नकारात्मक. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंमधील वैर गेल्या काही दिवसात कमी झालंय. दोन्ही भावांमध्ये अनेक मुद्द्यावर एकमतही पाहायला मिळालं. बारसूच्या मुद्द्यावर ठाकरे बंधूंमध्ये एकमत. मुंबई वेशीवरील टोल वसुली विरोधात एकमत. मणिपूर हिंसाचारावर ठाकरे बंधूंचं एकमत. दिशा प्रकरणात आदित्यची शर्मिला ठाकरेंकडून पाठराखण. राज आणि उद्धव ठाकरेंच्या एकत्रीकरणाच्या चर्चेला जोर आल्यावर ठाकरे बंधूंपैकी एक जण त्याचा इन्कार करतो. गेल्या काही वर्षात युतीच्या या चर्चांचा सातत्यानं इन्कार केला जातो. येत्या काळात तरी दोन्ही भाऊ एकत्र येणार का अशी चर्चा ठाकरेंच्या पाठीराख्यांमध्ये सुरू झाली आहे. ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.